हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तर माहिती आहे का, मी काहीतरी विचार करत होते की काहीतरी तुमच्यासोबत वेगळं शेअर करावं. नेहमी मी तुमच्यासोबत किचनचे इसेन्शियल्स शेअर करत आलेली आहे आणि आता मला माझं लिव्हिंग रूममध्ये काही चेंजेस करायचे होते. म्हटलं तुमच्यासोबत शेअर करावं, कारण चेंजेस केलेले नेहमी सगळ्यांना चांगलेच वाटतात, एस्पेशली आपल्या हजबंड लोकांना. कारण त्यांचं म्हणणं असतं की खर्च नको करायला, पण जर आपण थोडेफार जरी चेंजेस केले ना, तरी लगेच त्यांच्या तोंडातून येतं की अरे वा, छान वाटतंय. आणि म्हणूनच आपण ह्या गोष्टी त्यांना न सांगता त्यांच्या नकळत करतच असतो. तर लिव्हिंग रूममध्ये काही चेंजेस करण्यासाठी म्हणजे वॉलसाठी किंवा सोफा कवर म्हटलं तर त्यासाठी मी काही वस्तू चेक करत होती. तर मला एकच पर्याय आला डोक्यामध्ये, तो म्हणजे नेस्टेशिया. कारण नेस्टेशियावरती होम डेकॉरपासून किचन इसेन्शियल्सपर्यंत सगळ्या वस्तू मिळतात. तर सर्वात आधी आपण सोफ्याकडे लक्ष देऊया, कारण सोफा तर चेंज नाही करू शकत, पण सोफा कवर नक्की करू शकतो. कारण फक्त कवर जरी चेंज केलं तरी एक वेगळाच लुक येतो पूर्ण हॉलला. तर त्यासाठी हे ब्लश थ्रो मला अगदी परफेक्ट वाटले, कारण हे ॲक्रेलिक यानचे बनलेले आहेत आणि याच्यावरती जर तुम्ही डिझाईन बघितली तर डायमंड पॅटर्नमध्ये डिझाईन आहे. आणि हे थ्रो सॉफ्ट आहेत आणि लाईट वेट देखील आहेत. इझी आपण मेंटेन देखील करू शकतो. आणि हो, ज्यांना माझ्यासारखे फ्रेश कलर जर ॲड करायचे असतील ना, तर त्यांच्यासाठी हा अगदी परफेक्ट असा ऑप्शन आहे. आणि आजकाल सोफ्यावरती म्हटलं तर आपल्या कुशन्स तर असतात. सो त्यासाठी हे ब्लॉसम कुशन कवर की जे सेट ऑफ 2मध्ये आहेत आणि प्युअर कॉटनचे आहेत. आणि बघा ना, ही एम्ब्रॉयडरी एवढी सुंदर दिसते. आणि हे असे फ्रेश कलरमध्ये कुशन कवर जेव्हा आपण ठेवतो ना, समरसाठी म्हटलं ना, तरी हे जे ऑप्शन्स आहेत ते अगदी परफेक्ट दिसतात. आणि बघा, ज्यांना फ्रेश कलर असे ॲड करायचे असतील, जसं की माझ्या सोफ्याचा जो कलर आहे आणि त्याच्या थ्रोचा जो कलर आहे ना, त्याला एकदम परफेक्टली हे जे कवर्स आहेत ते मॅच होतात. आणि एम्ब्रॉयडरी मुळे आहे ना, इतका सुंदर आणि इतका युनिक असा लुक आलेला आहे. आणि सेम डिझाईन आणि टेक्स्चरमध्ये म्हणजे प्युअर कॉटनचे आहेत, पण हे रेक्टँग्युलर पेटल एम्ब्रॉयडर्ड कॉटन कुशन कवर जो सिंगलमध्ये आहे ना, तो देखील मी इथे ॲड केलेला आहे. तर मला सगळ्यात आवडलेला हा एकदम अट्रॅक्टिव्ह आणि एकदम युनिक असा प्रॉडक्ट आहे. तर हे आहे क्रॉचेट फ्लॉवर बुके, जो थ्रो आहे. आणि याचा इतका वेगळा आणि इतका युनिक असा मी यूज करणार आहे. तुम्ही याला फ्लॉवर पॉटमध्ये देखील छान लावू शकता. पण जर आपला सेंटर टेबल, जसा की माझा सेंटर टेबल थोडासा जुना झालेला आहे, त्याची काच इकडे तिकडे ब्रेक झालेली आहे ना, तर तुमच्याकडे पण असा एखादा सेंटर टेबल जुना झालेला असेल ना, तर त्याच्यावरती तुम्ही असा कव्हर टेबल म्हणून देखील यूज करू शकता. इतका युनिक आणि इतका मस्त असा याचा यूज आहे. जेव्हा गेस्ट घरी येत असतील तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने याच्यावरती थ्रो करून घेऊ शकता. जेव्हा त्याचा यूज नसेल ना, तेव्हा तुम्ही त्याला फ्लॉवर पॉटमध्ये ॲज अ सुंदर असा बुके म्हणून देखील त्याला ठेवू शकता. तर बघा, सोफा आणि सोफ्यासमोरचं सेंटर टेबल तर छान असं डेकोरेट झालेलं आहे. आता येऊया वॉल डेकॉरवरती. तर त्यासाठी हे झेब्रा सफारी एम्बॉस्ड वॉल डेकॉर की जे लिव्हिंग रूममध्ये एकदम परफेक्ट आहे. ड्युरेबल फ्रेम आहे आणि MDFची बॅकिंग आहे. वाईल्ड लाईफने इन्स्पायर केलेलं आर्ट स्टाईल आहे. आणि याला बॅकला हुक्स दिलेले आहेत की ज्याच्याने आपण वॉलला हँग करू शकतो. तर मेन म्हणजे ह्या ज्या फ्रेम्स आहेत त्या इतक्या व्यवस्थित आलेल्या आहेत. पॅकेजिंग इतकी छान केलेली होती की फ्रेम्सला काहीही झालेलं नाही आहे. एकदम व्यवस्थित असे डिलिव्हर झालेले आहेत. तर तुम्हाला वॉलवरती असे कलरफुल प्रिंट नको असतील ना, तर त्यासाठी हे एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. कारण फक्त ब्लॅक आणि व्हाईट अशी याच्यावरती प्रिंट आहे, ज्याच्याने एकदम डिसेंट असा लुक आलेला आहे. आणि तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे की माझ्याकडे जे काही डिकॉर पीसेस आहेत ते खूप मिनिमल आहेत आणि जे काही आहेत ना, ते एकदम युनिक आहेत. सो त्याचमध्ये मला एक काहीतरी बघायचं होतं, तेव्हा ही लुनार क्रिस्टल ग्लास डेकॉर बाउल विथ स्टँड मी बघितला. प्रीमियम क्वालिटी आहे, गोल्ड टिंटेड ग्लास आहे.
याचा जो ग्लास बाउल आहे ना तो डिटॅचेबल आहे आणि हा हाय शिन फिनिश आहे. गोल्ड एक्सटिरियरमुळे ना लुक एकदम सुंदर आलेला आहे आणि मेटल बेस असल्यामुळे ना अँटी स्किड फोम याला दिलेली आहे, ज्याच्यामुळे हा बिलकुल पण जागेवरचा हलत नाही. आणि बघा इथला जो लुक आहे ना तो इतका वेगळा आलेला आहे. आणि आजकाल आपल्या सगळ्यांना अशा गोल्डन फिनिशमधले जे डेकॉर पीसेस असतात ना ते खूप जास्त आवडतात. त्यानंतर वॉल डेकॉरमध्ये मिनिमल असं बघायचं असेल तर हे नॅचरल रोज रत्तन हँगिंग जे आहेत ना ते डेकोरेशनसाठी खूप परफेक्ट आहेत. आणि यासाठी हे एकदम छोटेसे असे मी कमांड हुक्स यूज करते आहे की जे आपण वॉलला चिटकवू शकतो. आणि जे काही लाईट वेट आपलं वॉल डेकॉर पीसेस असतील ना ते तुम्ही याला इझिली हँग करू शकता. आणि हे जे हँगिंग्ज आहेत ना हे तुम्ही तुमच्या दरवाजाला दोन्ही बाजूला लावायला एकदम परफेक्ट असा ऑप्शन आहे. मिनिमल अशी डिझाईन आहे आणि दिसायला तर अगदी सुंदर आहे. त्यानंतर मुलांसाठी हा छान असा रोबट टिश्यू बॉक्स आणि हा तुम्ही कारमध्ये देखील ठेवू शकता. असा फन ॲक्टिव्हिटी होऊन जाईल मुलांसाठी. आणि जर तुम्हाला बेबी शॉवरसाठी काही गिफ्ट वगैरे बघत असाल तर त्यासाठी एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. आणि आता इतक्या सुंदर अशा फ्लोअर मॅट आलेल्या आहेत आणि त्यामध्ये ही फ्लॉवर पॉवर अँटी स्लिप कॉटनची फ्लॉवर मॅट मला खूप आवडली. प्युअर कॉटन आहे, मशीनमध्ये वॉश करू शकता आणि अँटी स्किड टेक्स्चर आहे. इझिली फोल्ड करून कुठेही तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. आणि माझ्या या सिंक पोर्शनमध्ये खूप जास्त असं एम्प्टी वाटत होतं, तर म्हटलं चला इथे ही फ्लोअर मॅट खूप छान दिसेल. तुम्हाला जर किचनमध्ये देखील अशी फ्लोअर मॅट ठेवायची असेल ना तर हा एकदम परफेक्ट ऑप्शन आहे. तर हा लिव्हिंग रूमचा पूर्ण मेकओव्हर आणि हे चेंजेस तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. आणि मला काही समरसाठी किचन इसेन्शियल्स घ्यायचे होते, तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूया. तर हे आहेत मॉडर्न बोरोसिलिकेट ज्यूस जार विथ फ्युजन हँडल. हाय बोरोसिलिकेट ग्लास आहे, वुडन लीड आहे आणि सिलिकॉन गॅस्केट देखील आहे. तर तुम्हाला आता माहितीच आहे समरसाठी आपल्याला जितकं आपण डिटॉक्स वॉटर घेऊ ना तितकं आपल्या शरीरासाठी चांगलं आहे. तर म्हटलं चला याच्यामध्येच आपण आपलं जे काही डिटॉक्स वॉटर आहे ना ते करून ठेवू शकतो. तसंच आरुषसाठी देखील मला असं काही टम्बलर बघायचं होतं, कारण आता मुलं जेव्हा बाहेर खेळायला जातात ना तेव्हा ते बराच वेळ खाली खेळतात. सो त्यासाठी थोडीशी चांगल्या क्वालिटीची आणि थोडीशी जास्त क्वांटिटीची अशी मला टम्बलर बघायचं होतं. तेव्हा हे इन्सुलेटेड टम्बलर बॉटल विथ टॉप हँडल आणि एकदम छान असा न्यूड पीच कलर आहे. मेड इन इंडिया असलेला हा टम्बलर ट्रायप्लाय व्हॅक्यूम इन्सुलेटेड आहे आणि याला लीड जी आहे ती सिप आणि स्विग हे दोन्ही पण फीचर्सनी दिलेली आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी हा एअरटाईट फ्रीज स्टोरेज बॉक्स की जो 8 कंपार्टमेंटमध्ये आहे. एअरटाईट क्लिप लॉक आहेत आणि बघा हँडलमुळे आपण ह्याला इझिली कॅरी करू शकतो. आणि हे जे कंपार्टमेंट्स आहेत ना हे आपण रिमूव्हेबल आहेत, त्याच्यामुळे आपण हे काढून त्याच्यामध्ये दुसरंही काही ठेवू शकतो. आणि जेव्हा आपलं काही फोडणीचं सामान असतं जे बरंच काय काय असतं त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे देखील स्टोअर करून ठेवू शकता. हे सगळे बदल तुम्हाला कसे वाटले मला नक्की सांगा. आणि तुम्हाला पण यातल्या कोणत्याही गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही लिंक जी आहे ते डिस्क्रिप्शनमध्ये चेक करू शकता. सगळ्या लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये शेअर केलेल्या आहेत. तर आजची व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर अँड बाय.